नमस्कार. अनुनाद भाग 1 मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमची एकपात्री कलाकार परिषद हे असे उपक्रम रोज राबवते आहे. रोज आमचे वेगवेगळे कलाकार या कार्यक्रमामध्ये येऊन आपल्या समोर आपली कला सादर करतात. आजही आपण बघितलं असेल आमचे दीपक रेगे, नंतर पल्लवी पाठक आणि स्वाती सुरंगळीकर. जोनाकी दिदा खूप भालो लागतो, आपणी येशेन. स्मिता, खूप छान वाटलं तू आलीस. ते शक्य असेल तर आम्हाला पण सांग बघायला, जवळपास असेल तर. आणि मी म्हटलं तसं एकपात्री कलाकार परिषदेच्या पेजवर रोज वेगळे कार्यक्रम सगळे आमचे दिग्गज कलाकार सादर करत आहेत. दीप्ती फडके आहे, जानवी धामणकर आहे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गेले 2 भाग तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात मला, त्यामुळे माझाही हुरूप अगदी वाढला आहे आणि असंच वेगळं काहीतरी छान सादर करावं असं वाटतंय. अनुनाद हे माझं ललित गद्य ह्या प्रकारातलं पुस्तक. अनुनाद म्हणजे माहिती आहे तुम्हाला की रेझोनन्स, इंग्लिशमध्ये ज्याला रेझोनन्स म्हणतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे घंटेचा टोल पडला की तो नाद थांबतो, म्हणजे तो एकदाच वाजून तो थांबत नाही, त्याचं गुंजन होत राहतं. हाय सुमा, वेलकम. माझी बालमैत्रीण सुमा ही पण आज जॉईन झाली आहे थेट डिट्रॉईटमधून. निलेश कुलकर्णी तुमचं स्वागत. सविता केळकर स्वागत आहे. तर असे हे अनुनाद का पुस्तकाचं नाव, तर अनेक घटना आपल्या आयुष्यामध्ये रोज घडत असतात. काही तशाच विरून जातात, काही त्यांचे स्पंद मागे ठेवून जातात. तर असेच हे स्पंद त्यांना शब्दकळा देण्याचं मनात आलं आणि त्याचं हे रूप म्हणजे अनुनाद आहे. नरेंद्र लवाटे, स्वाती सुरंगळेकर, विजू जोशी या आमच्या मॅम SNDTमध्ये होत्या आम्हाला. मॅम, सो गुड टू सी यू. हा माझी बहीण मीना पण आलेली आहे. आणि मीना, तू नक्की थांबायचं आहेस, कारण शेवटच्या गोष्टीमध्ये आपली अमेरिकेतली एक गमतीशीर आठवण मी सांगणार आहे. अश्विनी पण असली तर फार बरं होईल, मला फार आवडेल. गौरी, आपली पण एक आठवण सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही सगळेजण आलेले आहात, खूप छान वाटतंय. तर आज मी 3 गोष्टी म्हणा, त्या कथा नाही आहेत, त्या गोष्टी नक्की आहेत. हा भावना, तुझंही स्वागत आहे. कथा नाही आहेत ह्या, कपोलकल्पित किंवा कल्पित कथा नाही आहेत. ह्या माझ्या आयुष्यात घडलेले हे प्रसंग आहेत. तर त्यापैकी पहिल्या लेखाचं किंवा पहिल्या गोष्टीचं नाव आहे कुळाचार. आमचा ज्ञानेश्वरीचा वर्ग चालू होता. उत्तराताई शास्त्री अत्यंत नेमकेपणाने गीतेचा श्लोक, त्यावरचं माऊलींचं भाष्य हे आम्हा अल्पज्ञांना अप्रतिमरित्या समजावून सांगत होत्या. पहिला अध्याय अर्जुन विषाद योगाचा. सीदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यती. अशा अवस्थेतला अर्जुन, मी माझ्याच आप्तांना युद्धात मारलं तर कुलक्षयाचं पाप मला लागेल, हे भगवंताला सांगताना म्हणतो. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः. सनातन कुलधर्म हा शब्द ऐकल्याबरोबर आमच्या डोक्यात लगेच व्रतवैकल्य, पूजा अर्चा असा अर्थ जोडला गेला. पण उत्तराताईंनी तो गैरसमज दूर करून नेमका अर्थ विशद केला. सनातन म्हणजे बुरसटलेला, कर्मठ असं आपल्याला वाटतं, तो अर्थ नाही आहे त्याचा. तर दीर्घकाळच्या परंपरेने पिढ्यानपिढ्या चालत आलेले कुळाचार म्हणजे त्या कुळाची विशिष्ट संस्कृती, जगण्याची पद्धत. प्रेयस न दडपता
श्रेयसाच्या मार्गाने कसं जायचं हे कुळाचार शिकवतात. त्यामुळे समाजाला स्वास्थ्य प्राप्त होतं. खरं तर वर्तनाच्या नियमांनाच भारतीय संस्कृतीत धर्म असं म्हटलं गेलंय. वर्गाहून घरी येताना डोक्यात विचार सुरू झाले. अलीकडे वर्तनाच्या कितीतरी नियमांना चलता है म्हणून तिलांजली दिली जाते. मध्यंतरी एका कार्यालयात जेवायला गेले होते. पंक्तीचे जेवण होतं, त्यामुळे जरा बरं वाटलं. बहुतेक कार्यालयांमध्ये व्यवस्थित वाढतात, पण तिथे मात्र कुठेही काहीही कितीही वाढणं चाललेलं होतं. ही एवढी चटणी उजवीकडे, भाजीचा ढीग डावीकडे. पातळ पदार्थ वाढताना डाव निपटून न घेतल्यामुळे पातेल्यातून वाटीत येईपर्यंत वरण, सार इत्यादींचे रंगीबेरंगी ठिपके चादरीवर पडत होते. ते जेवणाचं पान इतकं कुरूप दिसत होतं की माझी अन्नावरची वासनाच गेली. त्यातून हल्ली सगळी पंगत वाढून होईपर्यंत कोणी थांबतच नाही. पार्वती पते वगैरे म्हणेपर्यंत ताटात पहिला पदार्थ पडला की स्वाहा. ही गोष्ट सहज एका मैत्रिणीजवळ बोलले तर ती लगेच फणकारली. तुझी नसती फॅडं असतात, काय फरक पडतो? मी मनात म्हटलं, काय फरक पडतो? या चलाऊ वृत्तीमुळेच आपला एकेकाळचा सुसंस्कृत समाज विकृत होत चाललाय. कोणतेही समारंभ कॉकटेल्स शिवाय न होणं, बुफेमध्ये परत परत यायला नको म्हणून शिगोशीग प्लेट भरून घेणं आणि त्यातलं निम्म अन्न वाया घालवणं, उष्ट्या हातानीच अन्न वाढून घेणं, काय फरक पडतो? सार्वजनिक ठिकाणी हात तोंड धुताना मोठमोठ्यांदा खाकरे काढणं, नाक शिंकरणं, चुळा भरल्यावर बेसिनमध्ये पाणी न ओतणं, पंक्तीत सुद्धा पदार्थ मागून घेऊन टाकणं, ताट चिवडलेलं बरबटलेलं ठेवणं, काय फरक पडतो? माझी आई सासूबाई नेहमी सांगतात, आपलं उष्ट ताट उचलणाऱ्याला किळस येता कामाने इतकं ताट साफ पाहिजे. पानात जे काय उरलं असेल, लिंबाच्या फोडी म्हणा, कडीलिंबाची पानं, मिरच्यांचे तुकडे, हे सगळं एकत्र करून वाटीत ठेवलं पाहिजे. यावरही काहींचं म्हणणं असतंच, काय फरक पडतो? मला तर असं वाटतं ना, हे असं म्हणणाऱ्यांना एकदा पंक्तीतली उष्टी ताटं उचलायलाच लावली पाहिजेत. हल्ली आणखी एक फॅशन बोकाळली आहे. बाहेरचेच बूट चपला घालून थेट घरात यायचं. रस्त्यावरची घाण, थुंकलेलं, नाक शिंकरलेलं, अगदी हगलं मुतलेलं सुद्धा आपल्या चपलेला लागून घरात येतं. हे आजकालच्या उच्च शिक्षितांना समजत नाही काय? अनोळखी माणसांना, अगदी हॉटेलमधल्या वेटरला सुद्धा आहो जाहो म्हणायचं, हे आमच्या घरातले संस्कार. त्यामुळे पटकन कुणी तिराहिताला अरे जारे केलं की मीच कानकोंडी होऊन जाते. सार्वजनिक ठिकाणी उत्सव पूजेच्या नावाखाली स्पीकर्सची भिंत उभी करून कांठाळ्या बसवणारी गाणी लावणं, त्याला गाणी तरी म्हणायचं का हो? त्यावर हिडीस अंगविक्षेप करत नाचणं, यांनी समाजाचं सौष्ठव बिघडतं असं कुणालाच वाटत नाही. जिथे तिथे थुंकणं, कचरा टाकणं, आपल्या कुत्र्याला दुसऱ्याच्या दारात बसवणं, हे सगळं समाजाच्या आरोग्याला, सौंदर्याला घातक आहे हे कुणालाच जाणवत नाही. मोठमोठ्यांदा हॉर्न वाजवत जाणं, विचित्र आवाजात किंचाळत जाणं, ही विकृती का बोकाळत चालली आहे? मला तर वाटतं याचं एक कारण असं असावं, तुम्हाला पटतंय का बघा, की असं जी मंडळी करत जातात ना, त्या मंडळींच्या अंगात इतर काहीच कर्तबगारी नसते जेणेकरून समाजाने त्यांची दखल घ्यावी. मग जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याकरता हे असलेच आचरट काहीतरी उपाय उरतात झाला. शाळेत शिकलेलं एक सुभाषित आठवलं. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडन. 18 पुराणांचं सार
म्हणजे व्यासांची ही 2 वचनं. दुसऱ्याला मदत करणं हे पुण्य आणि त्रास देणं म्हणजे पाप. हा इतका म्हटलं तर सोपा आपल्या भारतीय संस्कृतीचा कुळाचार आहे. तर मग कोणतीही गोष्ट बोलताना करताना समाजाच्या स्वास्थ्याला, सुबकतेला, नीती नियमांना तडा जाणार नाही याचं भान राखणं फार अवघड आहे का हो? काय वाटतं तुम्हाला? तरी सध्या या करोना वातावरणामुळे जरा तरी स्वच्छतेची एक जाणीव लोकांना व्हायला लागलेली असावी अशी आशा वाटते. यानंतर तरी हे थुंकणं वगैरे सगळं बंद झालं तर या करोनाचा काहीतरी फायदा झाला म्हणायचा. हा अनुभव तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. पुढच्या गोष्टीकडे जाण्याच्या आधी अरे वा, डॉक्टर अविनाश फडणीस आमचे बंधू आहेत. स्वागत आहे तुमचं. तन्मयी माझी लेक आहे. नंतर गौरी, मगाशी मी म्हटलं तिचा नवरा आयविन पण आहे. पुढच्या गोष्टीमध्ये त्यांचा उल्लेख येणार आहे. अंजली भिडे आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्यांची नावं मी घेणार नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नका, कारण मी वाचत असताना माझं तिकडे लक्ष नसतं. मध्ये मध्ये जेव्हा मला नावं दिसतील तेव्हा मला ते जाणवेल. पुढच्या लेखाचं नाव आहे आज अचानक. आज अचानक गाठ पडे, आज अचानक गाठ पडे, आज अचानक. कुमारजींच्या आवाजातल्या कवी अनिलांच्या शब्दांशी गाठ खरं तर केव्हाच पडली होती. पण तरुणपणातलं स्वतःच्या धुंदीत जगणं कमी झालं आणि आजूबाजूच्या जगाशी येणाऱ्या संबंधांबाबत मन अधिक संवेदनशील झालं, तेव्हा त्या शब्दांचा अर्थ कितीतरी गहिरा झाला. जाणवलं की ही अचानक गाठ फक्त माणसांशीच पडते असं नाही, तर कित्येक घटना, अनुभव असे अचानक अनपेक्षितपणे भेटतात आणि असे संजीवक क्षण आपली दैनंदिनी समृद्ध करतात, श्रीमंत करतात. एकदा कोल्हापूरहून एक कार्यक्रम करून कारनी पुण्याला येत होते. पावसाळ्याचे दिवस, कर्हाडपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश. अचानक चित्रपटातली फ्रेम बदलावी तसा धुवाधार पाऊस सुरू झाला. 15-20 किलोमीटर पावसातून गेल्यानंतर पुन्हा सूर्यप्रकाश. सृष्टीच्या या बदलत्या रूपसज्जेला दाद देणार तेवढ्यात उजवीकडे इंद्रधनुष्य. आकाशात नुसतं धूमकेतूसारखं दिसतं तसं नव्हे, तर जणू काळ्या शेत जमिनीतून उगवून आभाळाला भिडून पुन्हा जमिनीत अंतर्धान पावणारी संपूर्ण कमान उभी. ती सुद्धा इतक्या जवळ की तानापिही निपाजामधला प्रत्येक पट्टा उभी रांगोळी घातल्यासारखा स्पष्ट दिसत होता. कितीतरी वेळ ती छान छान सातरंगी कमान आमच्या सोबत येत होती, मग हळूहळू विरून गेली. माझ्या स्मृतीपटलावर मात्र कायमचा ठसा कोरून गेली. पुलंनी इटलीमधल्या सोरेंतो गावातल्या समुद्राच्या निळाईचं, तिथल्या सूर्यास्ताचं वर्णन करताना लिहिलंय. हुरहुरत्या सांजेचं ते सौंदर्य बघताना जर चांगला पुर्याधनाश्री ऐकायला मिळाला असता तर न जाणो आनंदाने कोंदल्यामुळे माझ्या प्राणांनी कुडीचा निरोपच घेतला असता. असा अनुभव मला मसुरीला आला. माझी आते बहीण गौरी त्यावेळेला मसुरीला होती. ती, तिचा नवरा आयविन, तोही आहे आता बघतोय, आणि तिचा मुलगा शौनक. या गोष्टीला जवळजवळ मला वाटतं 12-13 वर्ष होऊन गेली असतील. शौनक तेव्हा अगदी लहान होता. तिथे लाल टिब्बा नावाची एक जागा आहे जिथून हिमालयाचं दर्शन होतं. तिथपर्यंत चालत जायची वाट सुंदर गर्द जंगलातून आहे. त्या पॉइंटला आम्ही पोचलो, मात्र समोरचं दृश्य बघून भान हरपलं. तेवढ्यात
एक अत्यंत देखणा पक्षी दिसला. रेड बिल्ड ब्लू मॅगपाय. माझ्या पक्षी निरीक्षक होऊ घातलेल्या लेखीने जान्हवीने माहिती पुरवली. तिथल्या कॅन्टीनवाल्याने गरमागरम कांद्याची भजी समोर आणून ठेवली. गुलाबी थंडी अंगावर शिरशिरी उठवत होती. डोळ्यांना तर इथे बघू का तिथे ते कळत नव्हतं. भज्यांच्या खमंग वासाने नाकपुड्या सळसळत होत्या. चवीने रसना सुखावत होती. आणि तेवढ्यात पंचेंद्रियांपैकी उरलेल्या इंद्रियाला म्हणजे कर्णेंद्रियाला, कानांना तृप्त करणारी गाण्याची लकेर ऐकू आली. कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं. मला वाटलं मला भासच होतोय. पण दूरवर असलेल्या एका चहाच्या टपरीतून तिथे लागलेल्या रेडिओवरून लता खरंच शब्देवीण संवादूचं गुपित सांगत होती. त्या क्षणी मला पुलंचे शब्द आठवले. पण तरीही माझ्या प्राणांनी कुडीचा निरोप घेतला नाही. कारण अहो हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं ना. कुछ दिलने कहा सारखंच काळजात रुतणारं गाणं म्हणजे तरानामधलं सीने में सुलगते हैं अरमान, आँखों में उदासी छाई है, ये आज तेरी दुनिया से हमें तकदीर कहाँ ले आई है, सीने में सुलगते हैं अरमान. या नितांत मधुर गाण्याचे संगीतकार अनिल बिस्वास पुण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत पूर्वय्या नावाचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचं निवेदन मी करत होते. माझं निवेदन अनिलदांना इतकं आवडलं की स्टेजवर येऊन सर्व श्रोत्यांसमोर माझी पाठ थोपटून म्हणाले, इस लड़की ने तो मेरे एहसास को छू लिया. माझ्या डोळ्यांना धारा. वाटलं आयुष्यात यापेक्षा चांगलं आणखीन काहीच घडू शकणार नाही. पण घडलं. दुसऱ्याच दिवशी कार्यक्रमाचे एक आयोजक श्री अतुल शहा यांच्याकडे अनिलदा आणि त्यांच्या पत्नी मीना कपूर यांना जेवायला बोलवलं होतं. मलाही आमंत्रण होतं. 1 वाजता मी त्यांच्या घरी गेले. आत पाऊल टाकते तो काय, स्टार गोल्डवर चक्क तराना पिक्चर लागला होता. आणि मी आत पाऊल टाकल्या टाकल्या सीने में सुलगते हैं अरमा हे गाणं सुरू झालं. मी खिळल्यासारखी तिथेच उभी राहिले. साक्षात अनिलदांच्या बरोबर त्या दिवशी मी तरानातली गाणी बघितली, ऐकली. त्यातल्या अनपेक्षिततेमुळे त्यातली धुंदी कैक पटींनी वाढली. आणि त्याच भेटीमध्ये आणखीन एक मला लागलेली लॉटरी अशी की मीना कपूर यांचं छोटी छोटी बातेमधलं कुछ और जमाना कहता है हे गाणं इतकं आवडतं मला. मी खूप घाबरत घाबरत त्यांना म्हटलं, मीनाजी क्या आप ये गाना मेरे लिए गुनगुनाएंगी? अरे गुनगुनाऊंगी क्यों नहीं, जरूर गाऊंगी असं म्हणून त्यांनी चक्क त्या गाण्याचे एक कडवं मला म्हणून दाखवलं. हे किती माझं नशीब बलवत्तर आहे बघा. आणि म्हणूनच ना मला अत्यंत आवडणारी गाणी असतात ती मी कधीही टेप करत नाही, त्याच्या कॅसेट सीडीज घेत नाही. हे आता तुम्हाला खूप जुनं पुराणं वाटेल. हा लेख मी बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिलेला आहे. पण आता सुद्धा यूट्यूबवर किंवा माझ्याकडे प्लेलिस्ट वगैरे असं काहीही कलेक्शन नाही आहे. कारण मग काय होतं की हवं ते गाणं हवं तेव्हा ऐकता येतं. मग अतिपरिचयात अवज्ञेचा धोका असतो, त्यातली लज्जत जाते. मग ते गाणं जेव्हा भुले बिसरे गीत किंवा बेला के फूलमधून अवचित भेटतं तेव्हा आनंदाचे डोही, आनंद तरंग अशीच भावावस्था होऊन जाते. एकदा इचलकरंजीला माझा चरपट मंजिरी कार्यक्रम होता. त्यासाठी महाराष्ट्र एक्सप्रेसने निघाले होते. पहाटे 5 वाजता गाडीत बसले, लगेच झोपले. 9-9:30ला जाग आली. भयंकर भूक लागली होती. गोंदिया ते कोल्हापूर असा फक्त 30 तासांचा प्रवास करणाऱ्या त्या महान गाडीला
पॅन्ट्री कार नाही असा धक्कादायक शोध मला लागला. बरोबरही काही नव्हतं. जी स्टेशनं येत होती तिथे चहासुद्धा मिळण्याची शक्यता नाही. सांगली स्टेशन आल्यावर म्हटलं इथे तरी काहीतरी मिळेल म्हणून दारापाशी गेले तर स्टॉल दिसला, पण खूप लांब होता. तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर थिएटर अकॅडमीमधला जुना मित्र श्रीकांत गद्रे दिसला. इकडे कुठे वगैरे निरर्थक चौकशा झाल्यावर त्याला कळलं की मला भुकेची काहीतरी सोय हवी आहे. तो धावत जाऊन बिस्किटांचा पुडा घेऊन आला. तो गाडीत चढला आणि गाडी सुटली. तो म्हणाला, माझ्याबरोबर गाडीत कोण आहे माहिती आहे का? कोण? बिस्किटं मिळाल्याच्या आनंदात फारशी काही उत्सुकता न दाखवता मी विचारलं. अगं ग्रेस, कवी ग्रेस. काय ग्रेस? आता मात्र बिस्किट हातातच राहिलं. चल ओळख करून देतो. माझा विश्वासच बसेना. भल्या भल्या मुलाखतकारांना जंग पछाडायला लावणारे कवी ग्रेस मला इतके सहज भेटणार? हो, तसेच भेटले. भरपूर मनमोकळ्या विविध विषयांवर गप्पा मारल्या. नागपूरची संत्र्याची बर्फी खाऊ घातली. पण त्या अनवट कवीच्या भेटीमुळे माझं पोट केव्हाच भरलं होतं. कौसानीहून हिमालयाच्या शिखरांचं सर्वात सुंदर दर्शन होतं असं ऐकलं होतं, म्हणून मुद्दाम कौसानीला गेलो. आम्ही दोघं आणि आमचे मित्र हेमंत आणि वृंदा कटककर. तिथे दुपारी पोचलो, पण कसला हिमालय आणि कसलं काय. ढग असल्यामुळे काहीही दिसत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार होतो. इतक्या लांब येऊन नगाधिराजांनी पाठ फिरवल्यामुळे मला फार म्हणजे फारच वाईट वाटत होतं. त्यामुळे सकाळी लवकर उठून बघण्याचाही प्रयत्न केला नाही. पण सकाळी 6 वाजता वृंदानी दार वाजवलं. डोळे चोळतच मी दार उघडलं. तिने काहीही न बोलता समोर बोट दाखवलं. आहा, समोर उंचच उंच बर्फाच्छादित शिखर, एखाद्या ध्यानस्थ मुनीसारखं. तपस्वियों सी हैं अटल ये पर्वतों की चोटियां, हे पंडित भरत व्यास यांचे शब्द सार्थ करणारं. सूर्य वर येऊ लागला तशी ती धवलता पितांबरले आली आणि हळूहळू इतर शिखरही दृग्गोचर होऊ लागली. चोखंबा, एलिफंट हेड, त्रिशूल, नंदकोट, नंदादेवी, जवळजवळ 2 तास ती आरास आम्ही अनमिष नेत्रांनी बघत होतो. म्हणजे गंमत बघा हां, हिमालय बघायलाच गेलो होतो, पण तरीसुद्धा तो भेटला मात्र अनपेक्षितपणानेच. काही वेळा असंही होतं की जी गोष्ट बघायला म्हणून आपण जातो ती दिसते, पण ते दर्शन प्रत्यक्षात इतकं कल्पनातीत असतं की एवढं दर्शन सुख पेलायची आपली मनाची तयारीच झालेली नसते. 1995 साली खग्रास सूर्यग्रहण बघायला गेलो होतो जयपूरला. मी, माझी मुलगी जान्हवी, आमचे मित्र मोहिनी, हर्ष बर्वे त्यांची मुलं, नीना आणि सुधीर गोडबोले त्यांची मुलगी, असे सगळे गेलो होतो. जाण्याआधी स्लाइड्स, फोटो सगळं बघितलं होतं. काय दिसणार ह्याचीही कल्पना होती. पण प्रत्यक्षात तो सोहळा सगळ्या कल्पना, अपेक्षा यांच्या सीमा उल्लंघून जाणारा होता. मन इतकं भरून आलं की तो आनंद ओसंडून त्याची कविता झाली. निसर्गातल्या चमत्कृतीचा थोर आविष्कार, लवले मस्तक गळून गेला क्षुद्र अहंकार. तेजपुंज अशा रविला त्या स्पर्शियले चंद्राने, तेजपुंज अशा रविला त्या स्पर्शियले चंद्राने, तार सप्तका छेडियले जणू अवचितकी मंद्राने. पूर्ण सूर्यबिंबाची झाली नाजूकशी कोर. आपण चंद्रकोर अनेक वेळेला बघितली आहे, पण सूर्यकोर मात्र त्या दिवशी प्रथम बघितली. पूर्ण सूर्यबिंबाची झाली नाजूकशी कोर, अंगठीतला हिरा जणू की झळकला समोर. बघता बघता त्या चांदाने ग्रासियले सूर्याला, बघता बघता त्या चांदाने ग्रासियले सूर्याला. दिनरजनीचे मिलन झाले त्याच सुवर्ण क्षणाला. क्षणभंगुरची असते सारे, क्षणभंगुरची असते सारे,
चक्र फिरे सृष्टीचे, त्या क्षणाने सार्थक झाले परंतु या दृष्टीचे. अश्रू दाटले नयनी माझ्या, अश्रू दाटले नयनी माझ्या, पाहून ती लीला. आभार तुझे हे परमेशा, मज मानव जन्म दिला. आभार तुझे हे परमेशा, मज मानव जन्म दिला. अशी ही अचानक भेटलेल्या दृश्यांच्या, माणसांच्या बद्दलचे हे अनुभव. पुष्कळ शांभवी बोधे, सुंदर कवयित्री आमच्या एकपात्री कलाकार परिषदेमधली ती आहे उज्ज्वला दळवी. अतिशय सुंदर कविता करणाऱ्या ह्या पण आहेत. हे सगळ्यांना तुम्हाला बघून मला खूप छान वाटते. आता तिसरी जी गोष्ट आहे, छोटीशीच आहे, शेवटचीच आहे आता. ही मात्र माझी बहीण मीना आणि माझी भाची अश्विनी यांनी नक्की ऐकायला पाहिजे. या गोष्टीचं किंवा या प्रसंगाचं नाव आहे तिया. जुलै 2007, माझी पहिली अमेरिकावारी. अमेरिकेत होणाऱ्या द्वैवार्षिक बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन त्या वर्षी सिॲटल इथे होतं. तिथे चरपट मंजिरी हा माझा कार्यक्रम ठरला होता. तसंच इतरही अनेक महाराष्ट्र मंडळांमधून कार्यक्रम ठरले होते. माझ्या सगळ्या चुलत बहिणी मीना, माधवी, निलिमा, शुभदा अमेरिकेतच असतात. माझ्या बालमैत्रिणी लता, सुमा ह्याही अमेरिकेतच असतात. मी येणार तेही पहिल्यांदा म्हणून त्या सगळ्या. आणि तेव्हा वॉशिंग्टन DC मध्ये वकिलीची उमेदवारी करत असलेली माझी लाडकी भाची अश्विनी यांनी उत्साहाने बेत आखले होते. अश्विनी पट्टीची खवय्यी. आता खवय्याचं हे खवय्यी स्त्रीलिंग आहे की नाही मला माहिती नाही, पण एकदम ती फूडी म्हणतात तशी. त्यामुळे तिचे आईवडील आणि मी तिथे जाणार होतो. त्याआधी तिने मला मेल पाठवून विचारलं, मंजू मावशी तुला ग्रीक, इटालियन, इथिओपियन, चायनीज काय काय खायचंय सांग. मी आणि माझी बहीण म्हणजे तिची आई मीना दोघी शाकाहारी, वरण भात प्रिय. पण तिचा हिरमोड नको म्हणून नरोवा कुंजरोवा शैलीतलं उत्तर दिलं, तू नेशील तिथे आणि जे खायला प्यायला घालशील ते मला आवडेल. वॉशिंग्टन DCला पोचून गाडी भाड्याने घेऊन हॉटेल शोधून स्थिरावेपर्यंत रात्रीचे 10 वाजले. अमेरिकेतही अंतर्गत विमान प्रवासात काहीही खायला प्यायला देत नाहीत, त्यामुळे सडकून भूक लागली होती. हॉटेलचे चेक इन 9:30 पर्यंतच असल्यामुळे वाटेतही कुठे काही थांबून खायला वेळ झाला नव्हता. आमचं हॉटेल फक्त राहायचं होतं, तिथे उपहारगृह वगैरे काही नव्हतं. मीना म्हणाली, मंजू आणि मी इथेच थांबतो, तुम्ही दोघं जाऊन काहीतरी घेऊन या. अश्विनी आणि तिचे बाबा गेले. 10:30 झाले तरी त्यांचा पत्ता नाही. शेवटी 11 वाजता दोघं आले. हातात एक छोटं पार्सल. सगळी हॉटेल्स बंद झाली आहेत. एका अफगाणी माणसाची छोटी टपरी उघडी होती. तिथे एकच शाकाहारी पदार्थ होता, तो आणि भात आणलाय, अश्विनी म्हणाली. आम्ही ते उघडलं. हे काय एवढंसच? हे कसं पुरणार सगळ्यांना? आमच्या बहिणाबाई उद्गारल्या. तुमचे 1000 नखरे असतात, हे चालत नाही ते चालत नाही म्हणून थोडंच आणलं. मेवण्यांचा पारा हळूहळू चढत चालला होता. असू दे ग मीना, आहे ते खाऊया. मी तह करण्याचा प्रयत्न केला, पण चौघांच्यात ते कधीच फस्त झालं. पोटात भूक तशीच. घड्याळ 11:30ची वेळ दाखवत होतं. तेवढ्यात अश्विनी म्हणाली, डॉमिनोज पिझ्झाची ऑर्डर 11:15 पर्यंत घेतात आणि घरपोच देतात. तिच्या स्मार्टफोनवरून तिने त्यातल्या त्यात जवळच्या डॉमिनोजचा नंबर शोधला आणि बरोबर 11:15ला ऑर्डर दिली. 15 मिनिटांनी पिझ्झा आला. आमचं एकदाचं उदरभरण झालं. अश्विनी म्हणाली, सॉरी मंजू मावशी, तुला आज पिझ्झावरच भागवावं लागलं, पण उद्या मात्र तुला एका मस्त हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे. इथे डाऊनटाऊनमध्ये एक नवीन रेस्टॉरंट उघडलं आहे, ते खूप छान आहे असं ऐकलं आहे. मी म्हटलं, अगं असू दे, मला पिझ्झा पण आवडतो. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही 200 मैल, अमेरिकेत अजूनही किलोमीटर पोचला नाही बरं का, 200 मैल दूर असलेल्या विलियम्सबर्ग आणि तिथून पुढे चेसापीक ब्रिड्ज नावाचा एक विस्मयकारक पूल बघायला गेलो. तो पूल समुद्राच्या वर आणि समुद्राच्या खालूनही जातो. खरोखरी माणसाच्या मेंदूला सलाम करावा
असाच तो एक चमत्कार. अरे बापरे, पण म्हणजे जाऊन येऊन 400 मैल एका दिवसात? माझ्या भारतीय मनाला हा प्रश्न पडणं साहजिकच होतं. अगं, इथले रस्ते आणि गाड्या दोन्हीही अप्रतिम असतात. एका दिवसात 600 मैल सुद्धा आरामात जाता येतं, अश्विनी म्हणाली. हो, आणि अश्विनी गाडी चालवत असेल तर अर्ध्या दिवसातच जाऊन येऊ, मीना कृतक कोपाने म्हणाली. ट्रिप छानच झाली. अगदी ठरवलेल्या वेळेप्रमाणे आम्ही परत निघालो. अर्ध्या वाटेत आल्यावर अश्विनीने त्या हॉटेलला फोन करून टेबल बुक केलं. पण जरा पुढे गेलो तर ही एवढी लांब वाहनांची रांग लागलेली. अगदी मुंगीच्या गतीने सरकत होती. पुढे कुठेतरी अपघात झाला होता म्हणे. शेवटी एकदाचे शहरात शिरलो. भाचीबाईंनी पुन्हा त्या हॉटेलला फोन केला. तो माणूस म्हणाला, आम्ही 10:30ला शेवटची ऑर्डर घेतो, त्याच्या आत या. त्याचं पूर्वी सदाशिव पेठेत हॉटेल असणार नक्की. GPS वरून नक्की पत्ता आणि नकाशा मिळाला होताच. बरोबर 10:20ला आम्ही हॉटेलच्या जवळ पोचलो. पण त्या भल्या मोठ्या इमारतीत ते हॉटेल नक्की कुठे ते शोधेपर्यंत 10:30 वाजले. सॉरी, आम्ही आता ऑर्डर घेऊ शकत नाही. खोटी क्षमा याचना ऐकली आणि परत फिरलो. अश्विनी बिचारी रडायचीच बाकी होती. मी तिला जवळ घेतलं. तुझी काहीच चूक नाही ग बाळा. आपल्याला वाटेत आणखी काहीतरी चांगलं मिळेल. पण कुठलं काय, सगळं बंद झालेलं. अहो, ते काल तुम्ही आपल्या हॉटेलजवळच्या अफगाणी माणसाकडून आणलं होतं ते चांगलं होतं, तिथे जाऊया, मीना म्हणाली. तसंच करावं लागणार, अहो उत्तरले. आम्ही डाऊनटाऊनमधून तिथे पोचेपर्यंत 11 वाजून गेले. अफगाणी जनाब टपरी बंद करून घरी निघून गेले होते. ओळखा बघू आम्ही काय खाल्लं असेल. किती अवघड प्रश्न आहे ना. बरोबर, डॉमिनोज पिझ्झा. हसून हसून आमची मुरकुंडी वळली. दुसऱ्या दिवशी माझा मिनियापोलिस शहरामध्ये कार्यक्रम होता. मी तिथे पोचले. श्री आणि सौ आपटे यांच्याकडे उतरायची सोय केली होती. कार्यक्रम झाला. मस्त गर्दी झाली होती. सगळ्यांना खूप आवडला. मी जरा तरंगतच घरी आले. कार्यक्रमानंतर बरेच लोक आपट्यांच्याकडे जमले होते. मस्त गप्पा टप्पा चालल्या होत्या. मी अजूनही कार्यक्रमाच्या धुंदीतच. तेवढ्यात बेल वाजली. सौ आपटे दार उघडायला गेल्या. कोण ग? श्री आपट्यांनी विचारलं. अहो, स्वयंपाकात अडकायला नको म्हणून मी डॉमिनोज पिझ्झा ऑर्डर केला होता, तो आलाय. पिझ्झाच्या या तिय्यामुळे माझी कार्यक्रमाची धुंदी थाडकन उतरली, हे काय वेगळं सांगायला पाहिजे. तर आजच्या ह्या तिन्ही गोष्टींचं सादरीकरण इथे मी थांबवते. तुम्हाला आवडलं असेल अशी आशा आहे. अनुनादमधलेच आणखीन काही प्रसंग, आणखी काही गोष्टी, आणखीन काही लेख घेऊन मी पुन्हा शुक्रवारी 1 मे रोजी येणार आहे तुम्हाला भेटायला. सगळेजण पुन्हा मला भेटाल, इतरही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगाल याचीही मला खात्री आहे. बरेच गिरीश केमकर, नीना गोडबोले, सोनाली घोष, बरेच जण मला इथे दिसले. सगळ्यांची नावं मी घेऊ शकले नाही. आमच्या एकपात्री परिषदेमधले सुद्धा कोटस्थाने, दिलीप हल्याळ, दिलीप पाध्ये आहेत. आमच्या एकपात्री परिषदेतले नाही आहेत, पण त्यांचं आता नाव दिसलं म्हणून मी घेतलं. भावना प्रसादे, स्वाती सुरंगळीकर, असे सगळेजण आहेत. तुम्हा सगळ्यांचं आता कार्यक्रमाच्या शेवटी स्वागत करणं बरोबर नाही, पण तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि आमच्या एकपात्री कलाकार परिषदेच्या पेजवर जा. रोज छान छान कार्यक्रम असतात. आमची चैताली माजगावकर आहे, ती छान टॉक शोज नाही, गेम शोज घेते आणि खूप छान छान वेगळं वेगळं असतं. तर त्यामुळे जरूर त्या पेजलाही भेट द्या. आणि इथे आता आपला निरोप घेते. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. शुभरात्री.